जळगाव जिल्ह्यातल्या हातनूर धरणाची जलपातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.2 मीटरनं कमी झाली आहे। ही घट लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय। हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकूण 222.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। दीड महिन्यापासून जेएनपीए बंदरातून सौदी अरेबिया आणि मलेशियामध्ये महिन्याकाठी 25,000 टन कांद्याची होणारी निर्यात बंद झाली आहे। ओमानमध्येच कांद्याचं उत्पादन सुरू झाल्यामुळे या देशात कांदा निर्यात बंदी झाली आहे। कोकण रेल्वे सुरू होऊन 35 वर्ष उलटली तरी देखील विविध प्रवासी सुविधांची प्रतीक्षाच असून ती कोंडी फुटून आता कोकण रेल्वेच्या विकासाला गती मिळण्याची चिन्हे आहेत। कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये सामावून घेण्यास अखेर राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून राज्याची संमती कळवली आहे। जळगाव जिल्ह्याच्या महसूल वसुलीत गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 34.92% वाढ झाली आहे। खनिज विभागातनं महसूल वसुलीनं प्रथमच 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून महसूल विभागानं इतिहास नोंदवला। देशात प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी महायुतीकडनं सुरू झाली आहे। महायुतीत शिंदे सेना 227 पैकी किमान 100 जागांवरती दावा ठोकणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं, त्यामुळे भाजपच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे। रायगड जिल्ह्यात माथेरान कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन पार पडलं। नागाव समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग नामांकन मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचा सामंजस्य करार देखील करण्यात आला। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। शहापूरच्या आडगाव इथल्या गावदेवी जरीमरी आई मंदिर प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठापना जीर्णोद्धार सोहळा आजपासून 3 दिवस पार पडणार आहे। या सोहळ्यानिमित्तानं गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये महिला भगिनींनी वेशभूषा करून डोक्यावरती कलश घेऊन डीजेच्या तालावर जोरदार ठेका धरला। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड सोबतचे करार रद्द केल्याच्या विरोधात तुर्की कंपनी सेलेबीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। तर MIALनं नव्या एजन्सीसाठी सुरू केलेली निविदा प्रक्रिया थांबवण्याची मागणी त्यांनी केली। मुंबईत काही रस्त्यांची कामं अपूर्ण अवस्थेत असून काही रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही। तसंच काँक्रिटीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केले। म्हाडानं 2024 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती काढलेल्या लॉटरीतील शिरढोण आणि खोणी इथल्या 6,248 घरांची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे। दोन्ही ठिकाणावरील घरांच्या किमतीत 1 ते 1.5 लाखानं कमी झाल्यात। यंदा समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील 1 कोटी 1 लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी 16 जूनला मोफत पाठ्यपुस्तकं दिली जाणार आहेत। पहिलीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बदललेल्या अभ्यासक्रमानुसार वेळेत पाठ्यपुस्तकं दिली जाणार आहेत। पाठ्यपुस्तकांसाठी केंद्र सरकारकडून राज्याच्या शिक्षण विभागाला 313 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। दोडामार्ग तालुक्यातील वझरे तळेखोल विरडी महामार्गावरच्या हळदीचा गुंडा इथल्या नदीवरती नवीन पुलाचं बांधकाम सुरू होतं। त्यासाठी पुलाच्या बाजूनं वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला होता। बुधवार आणि गुरुवारच्या पावसामुळे पर्यायी मार्गच वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली। रस्ताच वाहून गेल्यामुळे तळेखोल विरडी या गावांचा संपर्क तुटलाय। उत्तर महाराष्ट्रातील भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यंदा आपल्या इतिहासातील सर्वाधिक उलाढाल केली आहे। बाजार समितीनं चालू आर्थिक वर्षात एकूण 243 कोटी 91 लाख 42,353 रुपयांची विक्रमी उलाढाल नोंदवली आहे। तर गतवर्षीपेक्षा 76 लाखांचं अधिक उत्पन्न मिळवून एकूण 343 कोटी 91 लाख 42,353 रुपये इतकी उलाढाल करून बाजार समितीनं विक्रम केलाय। शासनाच्या 5,373 शाळांमध्ये वीज नसून 5,127 शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्थाच उपलब्ध नसल्याची बाब शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आली आहे। हा अहवाल प्रकल्प मंजुरी मंडळाकडे नुकताच सादर करण्यात आला। या अहवालासंदर्भात झालेल्या बैठकीत शिक्षण विभागाच्या सचिवांनी राज्याला ही बाब भूषणावह नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे। गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतीमालाचे बाजारभाव पडलेलेच आहेत। तेलाच्या किमती मात्र वाढलेल्या असून कांद्याच्या दरात सुद्धा किरकोळ वाढ झाली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेशासह इतर सर्व शैक्षणिक साहित्य मिळणार आहे। याचा 3,47,444 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे।
मुंबई विद्यापीठानं पदव्युत्तर नाविन्यपूर्ण पदवीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अॅनालिटिक्स, सिक्युरिटी, डेटा सायबर, क्लाउड कम्प्युटिंगसह विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. चारही विद्याशाखांच्या विविध अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत 16,362 अर्ज विद्यार्थ्यांनी दाखल केले. मुंबई शहरातील पालिकेच्या 64 भूखंडावरील झोपडपट्टीचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामुळे 51,582 झोपडीधारकांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रिया 24 मे ते 5 जून दरम्यान ऑनलाईन बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 10 ते 14 मे या कालावधीत उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज करण्यात आलेत, अशी माहिती महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा वर्दळीच्या ठिकाणी लावलेले अनधिकृत फलक जोरदार पावसामुळे कोसळलेत. सुदैवानं कुणालाही इजा झाली नाही, मात्र नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. बदलापूर शिळफाटा, महापे, घणसोली, निळजे इत्यादी भागांना थेट मुंबईशी जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेच्या कामासाठी MMRDAकडून महिना अखेरपर्यंत निविदा काढली जाणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी म्हणजेच PPP तत्वावर 38 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग असणार आहे. शालेय शिक्षण विभागानं संच मान्यता निकषात बदल केल्यामुळे राज्यातील 20पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना शिक्षक मिळणार नाहीत. त्यामुळे शिक्षकांअभावी राज्यातील सुमारे 750 शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झालाय, असा दावा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघानं केलाय. आणि आता बातमी बघूया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उमर शेख याला देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्यात आलाय आणि अटक झाली आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एक एक्सडी इंडिया कंपनीचा कामगार उमर गफार शेख यानं कंपनीतील एका मशीनवर केशरी रंगाच्या पेंटनं पाकिस्तान जिंदाबाद लिहिलं होतं. त्याचं शिक्षण हे खुलताबाद इथल्या कोहिनूर कॉलेजमध्ये सुरू असून तो BComच्या 3ऱ्या वर्षात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. विशेषतः पारनेर आणि नगर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरात डाळिंबाच्या बागांचं मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून वादात सापडलेल्या जन्म मृत्यू प्रमाणपत्र वाटप प्रकरणी केंद्र सरकारच्या चौकशी पथकाचा दौरा शुक्रवारी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत संध्याकाळी हा पक्षप्रवेश होणार आहे. धाराशिवच्या लोहारामध्ये कचरा डेपो हटवण्यासाठी 4 दिवसांपासून ठाकरे शिवसेनेचे अमोल बिराजदार यांचं आमरण उपोषण सुरू होतं. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर चौथ्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आलं. काँग्रेस ओबीसी सेलकडनं जून महिन्यात छत्रपती संभाजीनगर इथे खासदार राहुल गांधी यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. जातीय जनगणना करण्यात येणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच काँग्रेस केंद्राकडनं जाहीर करण्यात आलं. मात्र याचं सगळं श्रेय हे राहुल गांधी यांचं आहे. त्यामुळे ओबीसी सेलकडनं राहुल गांधींचा सत्कार केला जाणार आहे. नवी मुंबईत अस्वच्छतेमुळे उंदीर आणि घुशींचं प्रमाण वाढलंय. उंदीर वाहनांच्या केबल कुरतडण्यापासून ते घरातील साहित्याची नासधूस करतायत. त्यामुळे पालिकेच्या मूषक नियंत्रण विभागानं मागील वर्षभरात तब्बल 2,01,483 उंदरांचा नायनाट केला. विविध कारणांमुळे दीर्घकाळ रखडलेली सहाय्यक अभियंता पदासाठी भरती प्रक्रिया सिडकोनं सुरू केली. या अंतर्गत मागवलेल्या 101 जागांसाठी तब्बल 18,000 उमेदवार परीक्षेला पात्र ठरले. त्यांची 8 जूनला परीक्षा होणार आहे. वर्धा जिल्ह्यात कार्यकर्त्यांची वानवा असलेल्या काँग्रेस पक्षाला आता अंतर्गत वादानं घेरलंय. आर्वी इथल्या पक्षाच्या आढावा बैठकीत पक्ष निरीक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या समक्षच पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी पक्षाचं जातीयवादी धोरण आणि गटबाजीचा निषेध करत बैठकीवरती बहिष्कार टाकत बाहेर पडले. येत्या 3 दिवसात नवी मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासाठी पालिका प्रशासनानं नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्यात. आपत्ती व्यवस्थापनासाठी 14 ठिकाणी नियंत्रण कक्ष सुरू केलेत. सीईटी सेलतर्फे 1 ते 3 एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या MBA अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत 28 प्रश्न चुकीचे होते. त्याबाबत विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या हरकतींनंतर सीईटी कक्षानं चुकीच्या प्रत्येक प्रश्नामागे 1 गुण देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे MBAच्या विद्यार्थ्यांना 28 गुण मिळणार आहेत.
पुणे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. या वेळापत्रकानुसार 12वीची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलै आणि 10वीची लेखी परीक्षा 24 जून ते 8 जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिवांनी दिली. सोलापुरात 11वीसाठी अर्ज करण्यासाठी तयार केलेल्या पोर्टलमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. त्यामुळे 19 मेपासून सुरू होणारी अर्ज करण्याची प्रक्रिया आता 26 मेपासून सुरू होणार असल्याचं शिक्षण संचालकांनी सांगितलं. विधिमंडळ अंदाज समितीनं धुळ्यामध्ये लाच घेतल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी विधिमंडळाच्या चौकशी समितीसोबतच एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या दोन्ही समित्या स्वतंत्र असणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खारघरमधील कारला ओव्हरटेक केल्याच्या रागातनं ओव्हरटेक करणाऱ्या कार मालकाला मारहाण करण्यात आली. क्षुल्लक करणावरनं झालेल्या वादाचा परिणाम हाणामारीत झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. पुणे महापालिकेला मिळणारं उत्पन्न, ठेकेदाराकडून मिळालेली अनामत रक्कम, बँक गॅरंटी यासोबतच अन्य कारणानं महापालिकेच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा झाली आहे. त्यापैकी 700 कोटी रुपयांची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवण्यास स्थायी समितीनं निर्णय घेतलाय. तसंच गेल्या 6 महिन्यापासून एकूण 1700 रुपयांची रक्कम महापालिकेत एफडी केली आहे. जुन्या वाहनांना HSRP बसवण्यासाठी पुण्यातील वाहनधारकांकडून कमी प्रतिसाद मिळाल्याचं समोर आलंय. शहरातील 25 लाख वाहनांपैकी केवळ 4.5 लाख वाहनांचीच ऑनलाईन नोंदणी झाली आहे. उर्वरित वाहनधारकांनी 30 जूनच्या आत HSRP प्लेट न बसवल्यास दंड आकारला जाणार आहे. राज्यातील उष्णतेच्या लाटांचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, जलद गतीनं वाढणाऱ्या लोकसंख्येला अपुऱ्या पडणाऱ्या पायाभूत सुविधा, हवामानातील बदल याचं संशोधन करण्यासाठी राज्यस्तरावरती धोरण होणार आहे. यासाठी IIT मुंबईला 4,90 लाखांचा निधी मिळणार आहे. या अंतर्गत राज्यातील विविध भागांमध्ये 2 वर्ष संशोधन केलं जाणार आहे.